नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नगर शहरातून भव्य शोभायात्रा। अहिल्यानगर शहरातून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चैत्र चित्र दुवादशी निमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। नगर शहरातील एसटी बस स्टँड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून ही भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली। या शोभायात्रेत मुख्य आकर्षण म्हणजे टाळकरी पथक, हलगी पथक आणि शस्त्र पथक या पथकांनी सहभाग घेऊन या शोभायात्रेची शोभा वाढवली। या शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून शिवप्रतिष्ठानच्या वतीने जे थोर पुरुषांच्या जयंती असो किंवा पुण्यतिथी असो त्यांच्या तिथीप्रमाणेच व पारंपरिक पद्धतीने साजरी झाली पाहिजे अशी भावना शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली। या शोभायात्रेत विविध संघटनांनी सहभाग घेतल्याबद्दल व पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले व चौपाटी कारंजा येथे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली। मध्ये चैत्र ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदरणीय संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या आदेशाने आज शिवराज्याभिषेक असल्या कारणाने नगरमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य अशी देवदर्शन यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे हलगी पथक, टाळकरी पथक आणि शस्त्र पथक असा देखावा सादर करण्यात आला होता। भरपूर नागरिकांनी याचा लाभ घेतला। त्यामुळे येणाऱ्या सर्व राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्या असो पुण्यतिथी असो त्या तिथीप्रमाणेच झाली पाहिजे अशी भावना आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करतो। आणि आपण आज पाहतोय शहरात विविध जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण त्याचं रूप हे वेगळंच असतं। पण आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जी देवदर्शन यात्रा काढण्यात आली होती ती एकदम वेगळी असल्या कारणाने तिचं आज शहरात मुख्य आकर्षण होतं। तर सर्व ज्ञात अज्ञात ज्यांनी शिवप्रतिष्ठानच्या या कार्यासाठी भरभरून मदत केली आणि सर्व धारकऱ्यांनी याच्यासाठी जे परिश्रम घेतले त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। जय श्रीराम। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।